TYBCom कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग 3 ऑनलाईन एक्झामची एक टेस्ट आहे. छोटीशी टेस्ट आहे पहा. 5th सेमिस्टरमधले जवळपास सर्वच टॉपिक मी यामध्ये कवर केलेले आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जी लिंक दिसते त्या लिंकवर क्लिक केल्यावरती तुम्हाला ही टेस्ट तुमच्या गुगल फॉर्मवरती तुमच्या मोबाईलवरती सोडवता येईल, तुम्हाला स्वतःचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी. ज्या वेळेला तुम्ही गुगल फॉर्म ओपन करणार त्यावेळेला असा इंटरफेस दिसणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन मॅन्डेटरी फिल करायची आहे. या ठिकाणी मी माझा मेल आय डी टाकतो. ओके, मेल आय डी टाकल्यानंतर पुढे गेलो आपल्याला आपली स्वतःची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. मार्जिनल कॉस्टिंगचा तुम्हाला एक व्हिडिओ दिसतोय. त्या व्हिडिओच्या जो थंबनेल आहे तिथे एक लिंक असेल, त्यावरून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता स्क्रीनवर काय दिसतंय रे सौरभ? सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. गाण्याचा आवाज येतोय पाठीमागून कोणाचा तरी, तेवढं बंद करा प्लीज. काय सौरभ वाच रे? सेलिंग प्राइस व्हेरिएबल कॉस्ट. काय आन्सर आहे? पीव्ही रेशो, ब्रेक इव्हन पॉइंट, कॉन्ट्रीब्युशन. जे उत्तर वाटतं त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. अगदी ऑनलाईन परीक्षा जशी असते तशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिका आहे. बरं, हे उत्तर चुकीचं आहे का बरोबर आहे हे तुम्हाला लगेच नाही कळणार. हे तुम्हाला पेपर सबमिट केल्यानंतर त्याची PDF तुम्हाला येणार आहे लगेच. ओके, आणि किती मार्क पडले तेही समजेल. कॉन्ट्रीब्युशनला क्लिक केलेलं आहे मी. पुढचा प्रश्न फिक्स्ड कॉस्ट डिवाइडेड पीवी रेशो. ब्रेक इव्हन पॉइंट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पीवी रेशो. नक्की? हो. बर, कोणता टॉपिक आहे का? मार्जिनल कॉस्टिंग. फक्त पीव्ही रेशो का पीव्ही रेशो पर्सेंटेज पण टाकायचं? पीवी रेशो पर्सेंटेज. बरं, आता हे बरोबर आहे का चुकीचं आहे लगेच कळणार आहे का आपल्याला? नाही, लास्टला. नंतर तिसरा क्वेश्चन काय? श्रुती वाच. As per cash flow method, increases in current liabilities and decreases in current assets are deducted from opening आता कॅश फ्लो मेथड म्हणजे आपलं कॅश बजेटरी कंट्रोल मधला आहे. इन्क्रीज इन करंट लायबिलिटी अँड डिक्रीज इन करंट ॲसेट. करंट लायबिलिटी वाढल्या, लायबिलिटी वाढली म्हणजे कर्ज घेतलं म्हणजे पैसे आले, बरोबर? आणि डिक्रीज इन करंट ॲसेट, डिक्रीज इन करंट ॲसेट म्हणजे करंट ॲसेट कमी झाल्या. करंट ॲसेट कमी झाल्या म्हणजे करंट ॲसेट विकल्या, पैसे आले. पैसे आले, दोन्ही वेळेस पैसे आलेले आहेत. ते तुमच्या कॅश बॅलन्स मध्ये डिडक्ट होतील का ऍड होतील का कॅश बजेट मध्ये येणारच नाही? Added to opening balance of cash. म्हणजे ऑप्शन ऑप्शन बी. क्या ये सही है? देखेंगे बाद में. वाच जयश्री पुढचं. Which of the following is not financial budget? खालीलपैकी कोणतं फायनान्शियल बजेट नाही असा साधा सरळ भोळा प्रश्न विचारलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? कॅश बजेट फायनान्शियल आहे, कॅपिटल बजेट फायनान्शियल आहे, सेल्स बजेट कन्नन कोणीच नाही फायनान्शियल, नंतर नाही, तिघांपैकी कोणतं? हा, असं वाटतं आपल्याला जयश्री. सेल्स. कॅश बजेट आणि कॅपिटल बजेट हे फायनान्शियल बजेट आहे, पण सेल्स बजेट हे सेल्स बजेट हे फायनान्शियल नाहीये. हा, लक्षात ठेव. ओके, केलं मी क्लिक. नंतर काय? मार्जिनल कॉस्टिंग इज also variable cost. व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्टिंग असं पाहिजे होतं आहे ना? तिथं थोडीशी मिस्टेक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? While preparing cash budget from cash accounting method,
कॅश अकाउंटिंग मेथडमध्ये कॅश बजेट तयार करताना period are considered before and after. पेमेंट अँड रिसिप्ट तर सगळीकडेच आहे. इथं एका ठिकाणी रिलेटेड टू बजेटेड पिरियड म्हटलं, एका ठिकाणी Related and बिफोर before and बजेटेड पिरियड, after. आफ्टर बजेटेड पिरियड, ऑल द अबव. काय वाटतं तुम्हाला? कॅश अकाउंटिंग मेथडमध्ये फक्त करंट पिरियड Some कन्सिडर people- केला जातो, म्हणजे बजेटेड पिरियड कन्सिडर केला जातो. काय उत्तर येईल मग? First वाला A related to budget हा, period. तृप्ती आहे का रे? हो सर. ओके, पुढचा क्वेश्चन 7th वाला वाच बरं. Dash dash is a plan which related to a definite period of time and which is expressed in quantitative terms. बघा, डेफिनेट पिरियड ऑफ टाइम एका विशिष्ट कालावधीसाठी आपण बनवलेलं असतं, आणि क्वांटिटेटिव्ह टर्म्स म्हणजे क्वांटिटी म्हणजे त्याची किंमत असेल त्याबद्दलचा तो प्लान असतो. त्याला स्टँडर्ड कॉस्टिंग तर उत्तर येणार नाही, कारण आपल्याला तो टॉपिकच नाही अजून. नेक्स्ट सेमिस्टरचं मी तुम्हाला PDF पाठवली, बघितली का? 6 सेमला काय काय टॉपिक आहेत? बजेटिंग, युनिफॉर्म पाहिजे. कॉस्टिंग आणि व्हरायन्स. स्टँडर्ड कॉस्टिंग आणि व्हरायन्स हे आपल्याला सेकंड सेमिस्टरला आहे. मग काय वाटतं, कोणता प्लॅन आहे? प्लान आहे म्हणजे फ्युचर बद्दल अंदाज, एस्टिमेट आहे. काय वाटतं उत्तर? बजेटिंग. Budgeting. बरोबर आहे ना? बघ ना, त्यांनी काय प्रश्न विचारलाय? Definite period साठी ना. हा, मग ठरलेला कालावधी असतो ना, 3 महिने, 6 महिने, 4 महिने. आपण बघितलं ना बजेट. हो. बघूया, आपण चेक करू उत्तर बरोबर आहे का चुकलं. पुढचं काय? डॅश डॅश इज अ बॉडी ऑफ प्रिन्सिपल्स अँड अकाउंटिंग मेथड विच व्हेन अडॉप्टेड इन द अकाउंटिंग सिस्टीम ऑफ द फर्म. Adopted by accounting system, principles and accounting methods, standard costing, budgeting, uniform costing का variance. पुन्हा तेच ऑप्शन आलेत. Uniform costing in body principle of accounting. बरोबर आहे, बरोबर आहे. टेन्शन घेऊ नको, बिंदास बोल. जयश्री. Uniform Uniform costing. Uniform costing. मला पण तेच वाटतंय, पण पाहू आपण चुकतंय का बरोबर आहे ते. पुढचा काय क्वेश्चन? Cost remain constant at any level of activity. Sir, fixed cost. नक्की? हो. डेफिनेट? हो. लॉक किया जाए. ओके. आणि व्हेरिएबल कॉस्ट माहिती आहे तुम्हाला. स्टँडर्ड कॉस्ट, मार्जिनल कॉस्ट इथं विषयच नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? Which of the following statement are true about cash budget? कॅश बजेट बद्दल कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे असं विचारलं. कॅश बजेट बद्दल कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे? पहिलं म्हटलंय कॅश बजेट अँड कॅश फ्लो स्टेटमेंट आर सेम, दोन्ही सेम असतात म्हटलंय. बर. दुसरं म्हटलंय फिक्स एक्सपेन्स आर नॉट शोन इन कॅश बजेट. कॅश बजेटमध्ये फिक्स एक्सपेन्सेस लिहिले जात नाहीत. ओके. ॲक्च्युअल पेमेंट अँड ॲक्च्युअल रिसीट्स आर शोन इन कॅश बजेट. आणि चौथा ऑप्शन दिला नन ऑफ द अबव. तुम्हाला काय वाटतं, कॅश बजेटच्या बाबतीतलं कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे? ह्या तिघांपैकी कोणतं आहे? का तीनही चुकीचे असेल तर Sir, बी. I सर think are true म्हटलंय ना. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू म्हटले ना. हा. मग कोणतं actual true आहे? payment and receipt. Actual payment and receipts are shown in cash budget. सॉरी, Option क्वेश्चन C, पहा. sir. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू म्हटले, कोणतं बरोबर आहे असं विचारलंय. C वालं. C, sir. सी. हो. मला सांग, बजेट म्हणजे काय ग? आपलं वर्षाचा अंदाज. अंदाज ना. हा. अंदाज म्हणजे तो होऊन गेलेला कालावधीचा असतो का फ्युचरिस्टिक असतो? फ्युचरिस्टिक. मग त्याच्यामध्ये ऍक्च्युअल पेमेंट आणि ऍक्च्युअल रिसीट असतात.
नाही मग नाही. कॅश बजेट कॅश स्टेटमेंट सेम ते सर बी असं. ऑप्शन लागतोय मला. कॅश बजेट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट, तुला माहिती आहे का, कॅश फ्लो स्टेटमेंट हे हिस्टॉरिकल असतं आणि कॅश बजेट हे फ्युचरिस्टिक असतं. हा रे हा कॅश फ्लो बीच उरलं. कोणता बी? हेच लागतं. बी सर फिक्स एक्सपेन्सेस आपण We are not shown in cash budget. आता कॅश बजेट तुम्ही बनवलंय का कधी? नाही नाही बनवलं? अरे हा, तुम्ही ऑनलाईन वाले नाही का? पण मी प्रॉब्लेम घेतले होते ना तुमचे कॅश बजेटचे. हो सर घेतले होते. मला सांगा, मशिनरी परचेस करणार आहोत हे आपण कॅश बजेट मध्ये लिहित नाही का? फिक्स एक्सपेन्स म्हणजे काय? जे एक्सपेन्सेस तुमचे बदलत नाहीत, म्हणजे तुम्हाला प्रोडक्शन किती असू द्या ते म्हणा किंवा फिक्स ॲसेट म्हणा, फिक्स एक्सपेन्सेस. कॅश बजेटमध्ये सगळेच एक्सपेन्स लिहितो ना आपण, हो जे फ्युचरिस्टिक असतात ते. मला तर यापैकी तिघांपैकी कोणीच बरोबर नाही वाटत आहे. तुम्ही काय सांगा मला, ते उत्तर लिहितो. चला, ABCD. नन ऑफ द अबो. डी करायचा हो हा का बी करायचा? डी सर माझं बी. बस, तुझं बी आहे, लक्षात ठेवा. आपण उत्तर बघू नंतर. हा, कॅश बजेट इज अ डॅश डॅश बजेट. सांगा बोथ ए अँड बी. का बरं? शॉर्ट टर्म आहे सर ते. शॉर्ट टर्म मॅडम, शॉर्ट टर्म म्हणजे 1 वर्षाच्या अगोदरचा कालावधी. लॉंग टर्म म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त असणारा एका कालावधी. वर्षात जास्त. मग कॅश बजेट हे शॉर्ट टर्म लॉंग टर्म दोन्ही पण असतं का? इथं तर नन ऑफ द अबोव ऑप्शन येणारच नाही. सांगा पटकन, काय वाटतं श्रुती? काय वाटतं? शॉर्ट टर्म वाटतं? मग कर ना, काय प्रॉब्लेम काय? एकदा चेक करू ना आपण परत, का लॉंग टर्म घेऊ? श्रुती काय वाटतं? मला शॉर्ट टर्म वाटतंय. बर, घेतलं शॉर्ट टर्म. बघू, आपण चेक करू. हा, पुढचा प्रश्न काय आहे? सौरभ वाजरे. Project forecast method is also known as. प्रोजेक्ट फोरकास्ट. आता हे तुम्हाला कदाचित माहिती असेल का नसेल मला माहित नाही. प्रोजेक्ट फोरकास्ट. फोरकास्ट म्हणजे काय? फोरकास्ट म्हणजे अंदाज. माहिती आहे तुम्हाला? हो. फोरकास्ट मेथडला आणखी काय म्हणतात? बजेटेड मेथड. नाही, बजेटेड. बजेटेड मेथड अशी मेथड नाही आहे. त्याला कॅश फ्लो मेथड म्हणतात. लक्षात राहू द्या. उगाच अंदाज करण्याचा अर्थ नाहीये. ज्याची इन्फॉर्मेशन असेल त्याचा विचार करावा माणसाने, ज्याची इन्फॉर्मेशनच नसेल त्याची गेस करू नये. प्रोजेक्ट फोरकास्ट मेथड इज ऑल्सो नोन ॲज Cash flow method. हा. अरे बापरे, हे काय आलं रे? काय दिसतंय का स्क्रीनवर? फाइंड आउट. हो काय दिसतंय सर? प्रश्न दिसतोय. पीव्ही रेशो फाइंड करायचं. कसा करतात रे फाइंड पीव्ही रेशो? सी डिवायडेड सांग बरं. सी आता डिवायडेड बाय एस. तुम्हाला लिहून दाखवू काही इथे? पीव्ही रेशो फाइंड करायचं ना, लिहून दाखवू काही? मग तर 25% येतंय आन्सर. कस काय ग, कस काय केलं? फिक्स कॉस्ट. सर आधी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं? कॉन्ट्रीब्युशन काढायचं आहे ना. कॉन्ट्रीब्युशन बरोबर काय? सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. मग किती येईल का ते? 50. 200 वजा 150 200 वजा म्हणजे किती 200. आलं? 50. 50. आणि तुम्हाला काय शोधायचं? पीव्ही रेशो काढायचा ना. हो पीव्ही रेशो सूत्र माहिती आहे ना काय? Sales into 100. सांगा, कॉन्ट्रीब्युशन किती आलं तुमचं? 50 भागिले 50. 50 divided by 200 करा कॅल्क्युलेट याला. 25 आहे. 25%. 25%. म्हणजे आन्सर डी. ऑप्शन डी राईट आहे. ओके, त्याच्यावर क्लिक केलं मी डी वरती. बघूया आपण पुढचा काय आहे. काय फाइंड करायचंय? break even point. अरे बापरे, ब्रेक इव्हन पॉईंट काढायचा ना.
आता मला सांगा मगाशीचे आकडे आहेत आपले पुन्हा, हो हो म्हणजे आपला पीव्ही रेशो किती आला होता? 25%. 25% 25%. पीव्ही बघा ना, रेशो 150 आला 200 होता. सेम आहे ना. हो मग पीव्ही रेशो ब्रेक इव्हन पॉईंटचं सूत्र काय रे? फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन इंटू सेलिंग प्राइस. बरं, तसं पण चालेल, पीव्ही रेशो पण चालेल ना. Fixed हो, cost PV divided by ratio PV ratio. सांग बरं मग किती भागिले किती? 3 lakh divided भाग by 25%. आणि कॅल्क्युलेटर 25%. वापरा, मोबाईलचं Into- कॅल्क्युलेटर नका वापरू. into 3 लाख भागिले 25% म्हणजे 3 लाख हे कशाचे 25% आहे? 25% म्हणजे पाव 12 हिस्सा. लाख. 12 लाखाचे 12 लाखाचे 12 लाखाचे. म्हणजे काय उत्तर येईल इथे? ऑप्शन 12 पहिला. ऑप्शन ए. हा, करू क्लिक. हो. बरं. पुढचा प्रश्न. कॉस्ट ऑडिटर इज अपॉइंटेड बाय. कॉस्ट ऑडिटर कोण अपॉइंट करतो रे? कॉस्ट Central ऑडिटरचे अपॉइंटमेंट government. हा सेंट्रल गव्हर्नमेंट कडून होते. हा, हो ओके. कॉस्ट ऑडिट रिपोर्ट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट within dash dash on days from the end of company's financial year. Year. आर्थिक वर्ष संपल्यानंतर तो रिपोर्ट किती दिवसाच्या आत पाठवला पाहिजे? 3 महिने असतं ना. नाही 6 महिने असतात. 6 महिने लक्षात ठेव. किती? मग डिसेंबरचा म्हणजेच 180. हा, 6 महिन्याच्या आत पाठवावा लागतो. ठीक आहे. 180 days. हा. नंतर कॉस्ट ऑडिट इज कॉम्बिनेशन ऑफ डॅश डॅश अँड डॅश डॅश. कॉस्ट ऑडिट हे कशाचं कॉम्बिनेशन असतं? त्यांना कॉस्ट ऑडिट प्रोप्रायटरी प्रॉपर्टी अँड आणि रिपोर्ट्स. इफिशियन्सी ऑडिट. ठीक आहे. हो. प्रोप्रायटरी आणि इफिशियन्सी ऑडिट. आता या कन्सेप्ट भरपूर टर्म डीप मध्ये आहेत. पुढे ब्रेक इव्हन पॉइंट मार्जिन ऑफ सेफ्टी इज. ब्रेक इव्हन Zero, पॉइंट, zero, sir. ब्रेक इव्हन पॉइंटच्या वेळेला मार्जिन ऑफ सेफ्टी किती असतो? 0. 0 असतो. ओके. इन फ्लेक्झिबल बजेट डॅश डॅश कॉस्ट पर युनिट चेंज इन इच ऍक्टिव्हिटी लेवल. व्हेरिएबल. नक्की हो. कोणत्या नो बजेट सर. मध्ये? फिक्स सर. Flexible फ्लेक्झिबल budget आहे बजेट ना? मध्ये. हो, फिक्स सर. जेव्हा फ्लेक्झिबल बजेट बनवतो आपण त्यावेळेला पर युनिट कॉस्ट कोणाची बदलते? फिक्सची. फिक्स वाल्याची बदलते. व्हेरिएबल वाल्याची स्थिर असते ना पर युनिट. हो. ओके. बघा, तुम्हाला जर ही प्रश्नपत्रिका सोडवायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक आहे सुरुवातीला, त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवायला मिळेल. पुढे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हटलं म्हणजे चुकीचं, बरोबर नाही म्हणजे चुकीचं आहे. कोणतं चुकीचं आहे? मग तिचं ब्रेक इव्हन पॉइंटच्या वेळेला देअर इज नायदर प्रॉफिट नॉर लॉस. हे बरोबर आहे का? हो. बरोबर आहे. फ्रॉम वेअर प्रॉफिट बिगिन्स, जिथून प्रॉफिट सुरू होतो त्याला ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतात. हे बरोबर आहे का? हो. हे पण बरोबर आहे. तिसरा ऑप्शन आहे टोटल इन्कम इज इक्वल टू टोटल कॉस्ट. ज्या वेळेला आपला बरोबर टोटल आहे. इन्कम आणि आपण टोटल केलेला खर्च हे दोन्ही सेम असतात तेव्हा ब्रेक इव्हन पॉइंट असतो. हे पण बरोबर आहे. ऑप्शन डी. हो. आणि चौथा Option ऑप्शन टोटल इन्कम इज इक्वल टू व्हेरिएबल व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट नाही, व्हेरिएबल प्लस फिक्स कॉस्ट असतो. म्हणजे या ठिकाणी काय उत्तर येईल? ऑप्शन डी. ऑप्शन डी. बघा 20च प्रश्न होते. तुमचा पेपर सोडून झाल्यानंतर इथे सबमिट करायचा का परत पहिल्यापासून सोडवायचा? काय करू? ओके, सबमिट करा. केलं सबमिट. सबमिट केल्यावर असं तुम्हाला आता कॅपचा येईल काहीतरी. बायसिकल कुठे दिसते रे तुम्हाला? इथे दिसते थर्ड बायसिकल. नंबर. इथे दिसते. हे पण एक पेपर. अरे बायसिकल नाही, ट्रायसिकल आहे ना.
बायसिकल मला दोनच ठिकाणी दिसले रे, करू का व्हेरीफाय? हो. इथं दोनच सांगते, अजून ते म्हणता अजून कुठेतरी सर बायसिकल. इथं सेकंड नंबर वाली पिक्चर. कोणती? सेकंड. इथं बायसिकल आहे का? असं वाटतं पुढचं त्याच्या सारखं दिसत. आता बदललंय. आता इथं काय आलंय? ट्रॅफिक ते लाईट. काढलं ना तिथं सर. ट्रॅफिक लाईट. ट्रॅफिक लाईट का? ट्रॅफिक लाईट इथे एक आहे. इथं 20,000चं. इथे एक आहे. इथं पण वरती कुठे ट्रॅफिक लाईट आहे? बरोबर आहे तेवढंच का? 3 आहे ना? तेवढंच. हो. हा, घेतलं बघ. घेतलं. झालं. ओके. सी कोड. किती मार्काचा पेपर होता आपला? 20. बरोबर किती पडले तुम्हाला? 20 पैकी 20. 20 पैकी 20. 20 पडले. म्हणजे काय चुकलं रे तुमचं? काय चुकलं? काहीच नाही. सगळे प्रश्न आता याची पीडीएफ लगेच तुम्हाला दिसली पा, आलं का नाही? मग याच्यातून अभ्यास करता येईल मस्त. हो. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. थँक्यू सर. ओके.